अंबरनाथमध्ये प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप. सर्वोदय नगर परिसरामधली घटना, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. मालवणमध्ये शिंदेचे आमदार निलेश राणेंची थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड. बॅगेमध्ये 25 लाख आढळल्यानं खळबळ. तर रवींद्र चव्हाण मालवणमध्ये आले आणि असे प्रकार सुरू झाले. राणेंचा आरोप, निवडणूक विभागाच्या कारवाईकडे लक्ष. पायाखालची वाळू सरकल्यानं असले प्रकार सुरू. काँग्रेस आणि यांच्यामध्ये काहीच फरक नाही, फेक नरेटिव्ह पसरवतायत. मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैशांची बॅग सापडल्याच्या आरोपानंतर रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर. विकास विरोधींची लंका, आमचा भरत पेटवणार. पालघरमधील प्रचार सभेतून फडणवीसांचा शिंदे सेनेवर निशाणा. डहाणू नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या भरत राजपूत विरुद्ध शिंदे सेनेच्या राजेंद्र माच्छी यांच्यामध्ये थेट सामना. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कारवाईबाबत मोठी फसवणूक. मुख्यमंत्री फडणवीसांनी 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा. अंजली दमानी यांचा अल्टिमेटम. अंजली दमानी यांच्या आरोपांवर मी काय बोलू, कोणाचा राजीनामा मागायचा हा तुमचा अधिकार. दमानी यांच्या मागणीवर अजितदादांची प्रतिक्रिया. तर दमानी या काय म्हणाल्या, मला माहिती नाही, फडणवीसांचं विधान. मुंबईतील मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचं काम अदानी समूहाकडे. कामासाठी 1700 कोटींची निविदा मनपाकडून मंजूर. सूत्रांची माहिती, पर्यावरणीय परवानग्या, तपासण्या आणि मंजुरी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार. राज्यामधील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर. हरकती आणि सूचनांसाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. आयोगाचा महत्त्वाचा निर्णय.